ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। स्मृती वाङ्मय हा एक आपल्या अभ्यासक्रमातील महत्वाचा विषय आहे. स्मृती वाङ्मय प्रायः तुम्हाला एव्हाना परिचय असेलच. स्मृतींचा धर्मशास्त्राशी संबंध आहे किंवा स्मृती ग्रंथांनाच धर्मशास्त्र असंही म्हटलं जातं. अर्थातच धर्मशास्त्र म्हणजेच केवळ स्मृती ग्रंथ असं नाहीये. धर्मसूत्र त्यानंतर निबंध ग्रंथही धर्मशास्त्रामध्ये येतात. त्यामुळे स्मृती ग्रंथ हे धर्मशास्त्राचं एक अंग असं म्हटलं तरी चालेल किंवा एक 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 ग्रंथ. स्मृती ग्रंथ हे वेद नाही आहेत. धर्मप्रामाण्य ज्यावेळी घ्यायचं येतं किंवा प्रमाण काय असलं पाहिजे आचारामध्ये किंवा वेदांकडे आपण गेलं पाहिजे, वेदांकडून आपण धर्म जाणून घेतला पाहिजे असा नियम आहे. पण जरा नाही सापडलं आपल्याला वेदामध्ये जे आपल्याला पाहिजे ते किंवा ज्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे आचाराबद्दल, तर मग कुठे बघितलं पाहिजे आपण? तर मग स्मृती ग्रंथांमध्ये बघितलं पाहिजे. स्मृती ग्रंथ त्याच्यासाठी निर्मित केलेले आहेत. स्मृती ग्रंथ वेगवेगळ्या आचार्यांनी ऋषींनी लिहिलेले आहेत. सूत्र ग्रंथानंतर यांचा क्रमांक लागतो. तर शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद, ज्योतिष यामध्ये कल्पामध्ये जे वेगवेगळे सूत्र आहेत, श्रौतसूत्र, गृह्यसूत्र, शुल्बसूत्र आणि धर्मसूत्र, यामध्ये गृह्यसूत्रांचा, धर्मसूत्रांचा जो विचार आहे तो विचार स्मृती ग्रंथांमध्ये पुन्हा प्रतिबिंबित होतो किंवा त्याचं थोडं विस्तृत स्वरूप आपल्याला मिळतं. अर्थातच कल्प ही शाखेनुसार वेगवेगळी असतात. स्मृती ग्रंथ हे शाखेनुसार नसतात, हे जनरल आहेत, सामान्य सामान्य पद्धतीने ज्यांचा अवलंब केला जातो. कुणी एक राजा आपल्या देशविशेषाने विशिष्ट एक स्मृती ग्रंथ आपल्या शासनासाठी घेऊ शकतो. तर प्रायः समजा कलकत्ता, बंगाल वगैरे त्या प्रांतामध्ये याज्ञवल्क्य स्मृती प्रसिद्ध आहे. तर वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या स्मृती ग्रंथांचा अवलंब वेगवेगळे राजे वेगवेगळ्या काळामध्ये करतात. त्यामुळे स्मृती ग्रंथांचा हा थोडासा फरक धर्मसूत्रांपेक्षा किंवा त्यांच्या पक्षी पडतो, हा आपल्याला माहिती असला पाहिजे. हे स्मृती ग्रंथ कोण लिहितं, किती आहेत, त्यांना वेगळी एक संज्ञा मिळते. अनुस्मृती, महास्मृती. महास्मृती वेदांगांना देतात संज्ञा आणि अनुस्मृती या स्मृती ग्रंथांना म्हणतात. तर एक साधारण व्याख्या आपल्या डोक्यामध्ये असली पाहिजे. आचारादी नियमांविषयी विधी निषेध ज्यांच्यामध्ये चर्चिलेले असतात आणि ते व्यक्तिनिर्मित असतात, साक्षात वेदांचे ते भाग नसतात किंवा वेदांमधून ते नसतात, स्वतंत्र कृती असतात, इंडिव्हिज्युअल वर्क, नॉट अ पार्ट ऑफ वेद. वेदांचे ते भाग नसतात, वेदांपेक्षा वेगळे, वेदांपेक्षा थोडे खाली आचारांची विधी निषेधात्मक नियम ज्याच्यामध्ये चर्चिलेले असतात त्याला म्हणतात स्मृती ग्रंथ. प्रायः हे एक 42 किंवा 52-54च्या दरम्यान संख्या सांगितली जाते स्मृती ग्रंथांची. त्यांची लिस्ट दिलेली आहे, काही ग्रंथ दिलेले आहेत. जे तुमच्या विद्यापीठाचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये काही नावं दिलेली आहेत. याज्ञवल्क्य, अत्री, पाराशर, मनु वगैरे स्मृतींची नावं दिलेली आहेत आणि आणखीनही बऱ्याचशा स्मृत्या आहेत. या सर्व स्मृती ग्रंथांमध्ये चर्चा प्रायः काय असते? आचाराबद्दल चर्चा असते. वर्णाश्रम धर्मांची चर्चा केलेली असते. वेगवेगळ्या वर्णांचे धर्म काय आहेत, आश्रमामध्ये पाळले जाणारे आचार काय आहेत, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, ब्रह्मचार्यांचे काय धर्म आहेत, त्यांनी काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, किती केलं पाहिजे, कुठे कसं केलं पाहिजे, याबद्दल चर्चा केलेली असते. त्यालाच धर्मशास्त्र म्हणतात, त्यालाच स्मृती ग्रंथ म्हणतात. तेच किंबहुना त्याचं कार्य आहे. अर्थातच वेद याही पेक्षा जास्त आणखीन काहीतरी सांगत असतो. स्मृती प्रामुख्याने हेच सांगत असतात किंवा तेच त्यांचं प्रयोजन असतं.
प्रसिद्ध स्मृती ग्रंथ आहेत मनुस्मृती, याज्ञवल्क्य स्मृती. पाराशर स्मृती ही प्रसिद्ध आहे, कारण ते कलव पाराशर स्मृती असं म्हटलं जातं. पण प्रायः कुणीही म्हटलं की मला स्मृती ग्रंथ वाचायचे आहेत किंवा पाहिजे आहेत, तर पटकन पहिल्यांदा तोंडामध्ये नावं येतात ती दोन, मनुस्मृती, याज्ञवल्क्य स्मृती. विस्तृत अशा या दोन स्मृती आहेत. प्रायः सर्व विषयांचं विस्तृत विवेचन या स्मृती ग्रंथांमध्ये केलेलं आहे. अर्थातच त्यांबद्दल वादविवादही बरेच आहेत, खंडनमंडनही बरेच झालेलं आहे, त्याबद्दल शुद्धी वगैरे केली पाहिजे वगैरे अशी मतं झालेली आहेत. पण प्रसिद्ध हे दोन ग्रंथ आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे. या दोन ग्रंथांपैकीही मनुस्मृती हा ग्रंथ तुमच्या अभ्यासक्रमात आहे. मनुस्मृतीतही 10 अध्याय आहेत, त्यातीलही 7वा अध्याय तुमच्या अध्ययनामध्ये आहे, तेही तुम्हाला माहिती पाहिजे. 7वा अध्याय कशाबद्दल बोलतो आणि त्या व्यतिरिक्त जे अध्याय काय आहेत त्यांच्यामध्ये काय सांगितलेलं आहे ते थोडक्यात सांगितलेलं आहे. आतापर्यंत जे मी सांगितलं ती तुम्हाला प्रस्तावना होती. कुठल्याही प्रश्नाला, तुम्हाला या विषयातील कुठलाही प्रश्न आला तर साधारणपणे मोठा प्रश्न 8-10 मार्काच्या प्रश्नांसाठी प्रस्तावना तुम्हाला जी लिहायची आहे ती जी आतापर्यंत मी बोललोय त्याचं विस्तृत स्वरूप तुम्हाला द्यायचं आहे. त्यानंतर 7वा अध्याय तुमच्या अध्ययनामध्ये आहे किंवा तुमच्या अभ्यासक्रमामध्ये आहे, तर मग 7व्या अध्यायामध्ये काय सांगितलेलं आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे. तर 7वा अध्याय हा राजधर्माबद्दल बोलतो. राजधर्म म्हणजे काय? राजाचा जो धर्म आहे, जी कर्तव्य कर्म आहेत, त्याची चर्चा ज्या अध्यायामध्ये केली जाते किंवा केलेली आहे त्याला म्हणतात राजधर्म, राजधर्माध्याय, राजधर्म प्रकरण. हा विषय सर्वच स्मृतींमध्ये घेतलेला असेल असं काही नाही. याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये येतो, मनुस्मृतीमध्ये येतो, विस्तृत स्वरूपात येतो. इतर स्मृत्यांमध्ये काहींमध्ये येतो, काहींमध्ये येत नाही. आला तर थोडक्यात येतो, इतका विस्तृत येत नाही. मनुस्मृती विशेषत्वाने याच्यावरती भर देते, खूप विस्तार केलेला आहे. हेच प्रकरण अर्थशास्त्रामध्ये कौटिल्यांच्याही घेतलेलं आहे आणि आपल्याला ते माहिती पाहिजे. कारण प्रायः राजधर्म मनुस्मृतीमध्ये सांगितलेले, याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये सांगितलेले आणि अर्थशास्त्रात सांगितलेले यांची तुलना वगैरे केली जाते, तुलनात्मक अध्ययन होतात किंवा मग कसे क्रॉस रेफरन्स देत असतात ते, की म्हणून मी असं म्हटलेलं आहे बाबा की षाडगुण्य रीती अशा पद्धतीने सांगितलेली आहे म्हणून. पण षाडगुण्य तर चाणक्यांनी थोडी वेगळ्या पद्धतीने सांगितलेले, मग भेद कुठे येतोय बाबा वगैरे वगैरे तुमची चर्चा केलेली आहे. पण ती प्राय असे रेफरन्स देत असतात. तुम्ही अर्थशास्त्र वाचायला गेलात की मग असं दिसतं की अरे मनुस्मृतीमध्ये तर असं सांगितलं होतं पण अर्थशास्त्रात असं सांगितलेलं आहे आणि याज्ञवल्क्यांनी थोडंसं वेगळंच निरूपण केलेलं आहे वगैरे वगैरे. तर मग हे अशी तुलना होत राहते. त्याच्यामुळे आपल्याला माहिती पाहिजे की हे पर्टिक्युलर प्रकरण मनुस्मृतीत, याज्ञवल्क्य स्मृतीत आणि अर्थशास्त्रामध्ये विस्ताराने घेतलेला आहे. राजधर्म हा या अध्यायाचा जो विषय आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं थोडक्यात सांगतो. राजधर्म म्हणजे काय? राजाचा धर्म, धर्मामध्ये काय काय आलं, त्याची कर्तव्य काय आहेत ती सगळी आलेली आहेत. ड्युटीज आर डिस्कस्ड. मग त्याची दिनचर्या काय असली पाहिजे, त्याची दिनचर्या अख्खी दिलेली आहे. पहिल्या प्रहरामध्ये काय करावं, दुसऱ्या प्रहरात काय करावं, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या, रात्रीच्या शेवटच्या प्रहरात त्याचा दिवस सुरू होतो वगैरे वगैरे. 3 वाजताच त्याला उठायचं आहे आणि तेव्हापासून त्याने त्याची सर्व कामं सुरू करायची आहेत. कोणती कामं केली पाहिजेत ती कामं सांगितलेली आहेत, कशी केली पाहिजेत तेही सांगितलेलं आहे. ती राजाची दिनचर्या दिलेली आहे. मग या दिनचर्येमध्ये त्याला वेगवेगळ्या गोष्टी करायच्या आहेत. सकाळी उठून त्याने थोडंसं वेदपठण वगैरे करायचं आहे, थोडी मंत्रणा करायची आहे, गुप्तचरांना भेटायचं आहे. त्यानंतर त्याने थोडासा युद्धाचा सराव केला पाहिजे, व्यायाम वगैरे केला पाहिजे, युद्धाचा सराव केला पाहिजे, सैन्याला भेट दिली पाहिजे आणि मग काही तंटे सोडवले पाहिजेत. पुन्हा दुपारच्या वेळी थोडासा विश्राम केला पाहिजे, भोजन वगैरे केलं पाहिजे. संध्याकाळी पुन्हा आणखीन काही कामं करायची आहेत. संध्याकाळी रात्री पुन्हा एकदा गुप्तचरांना वगैरे भेटायचं आहे, काही मंत्रणा करायच्या आहेत आणि मग रात्री 9 वाजता झोपायचं आहे. 2 प्रहर झोपायचं आहे, 9 ते 12, 12 ते 3, 9 ते 3 त्याला झोपायचं आहे. अशी दिनचर्या सांगितलेली आहे. आणि मग काही इतर काही जी महत्वाची कामं आहेत की मंत्र्यांची नेमणूक कशी करायची, मंत्री कसा शोधायचा, अमात्य कसा शोधायचा, त्यांच्या दोघांमधला फरक काय, अमात्य कोणाला बनवलं पाहिजे, मंत्री कोणाला बनवलं पाहिजे, दूत किती प्रकारचे असतात, त्यांची नेमणूक कशी करायची, त्यांची पारख कशी केली पाहिजे, त्याच्यासाठी वेगवेगळ्या कसोट्या काय आहेत, त्यांची चर्चा या अध्यायामध्ये केलेली आहे.
आणखीन एक मध्ये राहिलं, ज्या अमात्यांची नेमणूक राजा करणार आहे त्या अमात्यांची परीक्षा सुद्धा त्याने केली पाहिजे. मग त्याला धर्मोपधा, अर्थोपधा, कामोपधा या उपधा अर्थशास्त्रात सांगितलेल्या आहेत. आणि तशीच थोड्या बहुत पद्धतीने परीक्षा अमात्यांची कशी करायची आहे वगैरेंची चर्चा या राजधर्मामध्ये येते आणि त्याने ते केलं पाहिजे. ते त्याचं कर्तव्य आहे. त्याने अमात्याची नेमणूक केली आहे पण त्याची परीक्षा सुद्धा त्याने केली पाहिजे. वेळोवेळी तो किती प्रामाणिक आहे हे तपासलं पाहिजे आणि मगच त्याच्यावरती विश्वास केला पाहिजे. मग दूतांची नेमणूक कशी केली पाहिजे वगैरे त्यांची परीक्षा कशी केली पाहिजे याचीही चर्चा केली आहे आणि ती राजाची कर्तव्य आहे. तो राजाचा धर्म आहे. त्यानंतर अत्यंत प्रसिद्ध असं षाडगुण्य नीती, षाडगुण्य प्रसिद्ध आहेत किंवा 6 गुण. गुण म्हणजे गुण नाहीत तर याला फॉरेन पॉलिसीज, डायरेक्ट फॉरेन पॉलिसीज नाही म्हणता यायचं, याला ट्रान्सलेट काणींनी सॉरी यांनी रप कंगले यांनी अर्थशास्त्राचं मराठी भाषांतर केलेलं आहे आणि इंग्रजीतही केलेलं आहे. त्यांनी छान असा शब्द दिलेला आहे. परराष्ट्र धोरणांच्या 6 पद्धती अशा पद्धतीने काहीतरी एक शब्द वापरलेला आहे. इंग्रजीचा शब्द मला आठवत नाही सध्या. इन्स्ट्रुमेंट्स ऑफ टूल्स ऑफ फॉरेन पॉलिसी आर समथिंग अशा पद्धतीचा एक शब्द वापरलेला आहे. जे काय असं परराष्ट्र धोरणं एक 6 पद्धतीची परराष्ट्र धोरणं आहेत असं समजून चालतं. मग ते काय आहे? संधी, विग्रह, यान, आसन, वैदिभाव, संश्रय ही 6 गुण आहेत आणि त्यांची चर्चा केलेली आहे की संधी कशाला म्हणायचं, संधी कधी केली पाहिजे. तह, संधी म्हणजे तह कधी केला पाहिजे, कुणी केला पाहिजे, कशा पद्धतीत, का केला पाहिजे, प्रयोजन काय आहे, त्यांची चर्चा केलेली आहे. पण राजाला ती कळलं पाहिजे की या परिस्थितीमध्ये मी काय केलं पाहिजे. बरं, ही परिस्थिती नेमकी काय आहे ही समजून घेतली पाहिजे. मग ती परिस्थिती सुद्धा सांगितलेली आहे. मग संधी किंवा तह किती प्रकारचे आहेत? 2 प्रकारचे आहेत. ते कसे केले पाहिजेत त्याची चर्चा केलेली आहे, मनुस्मृतीत केलेली आहे. या 6ही गुणांचे 2-2 प्रकार मनुस्मृतीत सांगितलेले आहेत, अर्थशास्त्रात सांगितलेले नाहीत. अर्थशास्त्र फक्त 6 गुणांची चर्चा करतं, मनुस्मृती 2-2 असे प्रकार केलेले आहेत. ते माहिती पाहिजेत आपल्याला. हे 2-2 काय आहेत? एका एका श्लोकामध्ये म्हणून मी सांगितलेलं आहे, तर ते वाचून घेतलं पाहिजे तुम्ही आणि साधारण एक माहिती पाहिजे तुम्हाला. 6ही गुण त्यांचे 2-2 प्रकार कसे सांगितलेले आहेत हे साधारणपणे 10 अंकांना विचारलं जाऊ शकतात. हे झाल्यानंतर कुठल्या परिस्थितीमध्ये कोणता गुण वापरायचा आहे किंवा कोणत्या गुणाचा अवलंब करायचा आहे याचा विचार केलेला आहे या राजधर्म अध्यायामध्ये. तर ते तुम्ही वाचून घेतलं पाहिजे, ते माहिती पाहिजे. तेही कदाचित 5-10 अंकांना विचारलं जाऊ शकतो. आणि इन जनरल आपल्याला माहिती पाहिजे, हे 6 गुण आपल्याला माहितीच पाहिजेत. तुम्ही काव्यशास्त्र शिकता आहात तर या षाडगुण्यांचा विचार वेळोवेळी येतो किंवा कवी यांचा कुठे ना कुठेतरी असा उल्लेख करत असतो. माघाचं माघाच नाही याच्यात किरातार्जुनियात अर्जुनाचं आणि याचं युद्ध चालू आहे किराताचं किंवा मग कुठलंही युद्ध इन जनरल घ्या तर मग एक विशिष्ट युद्धाचं वर्णन करण्यासाठी एक विशिष्ट असा छंद, एक विशिष्ट असं वृत्त वापरलं पाहिजे असं काव्यशास्त्रकार म्हणतात. मग तो वृत्त कोणतं? तर वंशस्थ. षाडगुण्य प्रभावानीती वंशस्थेन विराजते. जर हे षाडगुण्य वर्णन करायचे आहेत काव्यामध्ये तर मग कवीने वंशस्थ वृत्त वापरावं. यतवतु वंशस्थ मुदीरितंजरव लक्षण आहे त्याचं. तर मग हे असं हे आता मध्येच कुठेतरी तुम्ही अलंकार शास्त्र शिकता आणि त्याच्यामध्ये सांगितलं षाडगुण्य प्रभावानीती वंशस्थेन विराजते. षाडगुण्य काय आहे तर तुम्हाला माहिती पाहिजे. तर मग षाडगुण्यांची चर्चा कुठे येते? धर्मशास्त्र. धर्मशास्त्र स्मृती ग्रंथ आणि अर्थशास्त्र. मग षाडगुण्य समजण्यासाठी षाडगुण्य तुम्हाला काव्यही सांगणार नाही, काव्यशास्त्रही सांगणार नाही, अलंकारशास्त्र तर नाहीच नाही. सांगणार कोण आहे? धर्मशास्त्र सांगणार आहे.
काव्य जरी मला वाचायचं आहे, काव्य जरी मला समजून घ्यायचं आहे, तरी त्याच्यामध्ये कुठेतरी हा असा षाडगुण्य वगैरे शब्द येणार आहे, तर ते कळण्यासाठी मला धर्मशास्त्र शिकलेलं पाहिजे, धर्मशास्त्रातलं राजधर्म वाचलेला पाहिजे, अर्थशास्त्रामध्ये पुन्हा राजधर्म माहिती पाहिजे. तर तो कुठे शिकता येईल, तर तो इथे शिकता येतो. म्हणून तुम्ही वाचून ठेवला पाहिजे, समजून घेतला पाहिजे. समजून घ्या, वाचून घ्या, पुन्हा विसरून गेलात तरी चालेल, काही हरकत नाही, पुन्हा आवर्तन देता येईल. पण एक साधारणपणे आपल्या स्मृतीपटलावरती ते राहून जातं की हा षाडगुण्य असं असं काहीतरी आहे बाबा. ते पुन्हा एक कधीतरी जाऊन रेफर करता येतं, नाहीतर मग एकदमच असं ब्लँक असून जमत नाही. कुठेतरी उल्लेख आलाय मग माहितीच नाहीये, असं नाही झालं पाहिजे. म्हणून वाचून ठेवलं पाहिजे. केवळ परीक्षेसाठीच म्हणतोय असं नाही. यानंतर राजाला कोणाला काही प्रश्न आहेत का? कोणाला प्रश्न असतील तर विचारू शकता. काय नसतील तर मग मी राहू शकता, शेवटी विचारू शकतो आपण, घेऊ शकतो आपण प्रश्न. तर राजाची कर्तव्य, त्याची दिनचर्या, त्याच्यानंतर काही व्यसनांची चर्चा केलेली आहे, विस्तृत चर्चा केलेली आहे की कुठली व्यसनं आहेत आणि राजाने ती कशी करू नयेत, का करू नयेत, त्याचा परिणाम काय होऊ शकतो, याचा विचार केलेला आहे. ही व्यसनं कशी उत्पन्न होतात, लोभापासून उत्पन्न होतात, क्रोधापासून उत्पन्न होतात, लोभापासून उत्पन्न झालेली कोणती, क्रोधापासून उत्पन्न झालेली कोणती, त्यांचं स्वरूप काय वगैरे वगैरे हे सांगितलेलं असतं. ते वाचून ठेवलं पाहिजे. याचाच विचार अर्थशास्त्रातही केलेला आहे, हेही आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर कर, आय याबद्दल विस्तृत विचार खरं तर अर्थशास्त्रात येतो बरं का. पण धर्मशास्त्रातही या राजधर्म प्रकरणामध्ये तो केलेला आहे, म्हणून मी विस्तृत विचार केलेला आहे. तर पण खऱ्या अर्थाने जर आपल्याला कर समजून घ्यायचा असेल तर अर्थशास्त्रच वाचलं पाहिजे. मनुस्मृतीतही विस्तृत पद्धतीने सांगितलेलं आहे. आपल्या अभ्यासक्रमात मनुस्मृती आहे म्हणून आपण आपल्या अभ्यासक्रमातील मनुस्मृतीनुसार राजधर्मात सांगितलेल्या कराची पद्धती आपण समजून घेतली पाहिजे. 8वा प्रकार, 8वा भाग, 6वा भाग वगैरे कसा कराचा घेतला पाहिजे, कुणाला कर लादला पाहिजे, कुणावरती कर नाही लादला पाहिजे, सूट कुणाला दिली पाहिजे, कशी दिली पाहिजे वगैरे वगैरेंचा विचार याच्यामध्ये केलेला आहे. ते वाचून ठेवले पाहिजे. त्याच्यानंतर दूत, त्यांची नियुक्ती यांच्याबद्दल चर्चा येते आणि दूताचे प्रकार आहेत ते सांगितलेले आहेत तुमच्या ग्रंथात. तेच प्रकार अर्थशास्त्रातही येतात. कापटिक, उदस्थित, ग्रहपती व्यंजन, वैदेही व्यंजन, तापस व्यंजन, हे वेगवेगळे प्रकार आहेत. कुठल्या तरी एका डांबरस पोराला वर्गातून निवडायचं, अभ्यास करत नाही पण निगरगट्ट आहे, मग त्याला दूत बनवावं. किंवा संन्यासी झालाय पण संन्यासामध्ये त्याची प्रवृत्ती नाहीये, हा उगीच आपला एक अवडंबर करून हिंडतोय, मग त्यालाही दूत म्हणून नेमता येतं, कशी नेमणूक केली पाहिजे, त्यांनी कसे शिष्य बनवले पाहिजेत आणि मग त्या शिष्यांनी कशी वेगवेगळ्या ठिकाणाहून माहिती आणली पाहिजे वगैरे वगैरे, हे दूताचे वेगवेगळे प्रकार आहेत. मनुस्मृतीमध्ये सांगितलेल्या या दूतांच्या प्रकार आणि नियुक्तीबरोबर अर्थशास्त्रातले हे वाचून घ्यावेत असं मी तुम्हाला सांगेल स्पष्ट. यानंतर जेवायचं का? 15 मिनिटात चाललोय मी पण जेवणासाठीच. यानंतर एक महत्वाचा आणि अगदी सुरुवातीचाच मुद्दा आहे, दंड महात्म्य. विस्तृत चर्चा केलेली आहे दंडाची स्तुती केली आहे. दंड म्हणजे काय, तर पनिशमेंट. मनुस्मृती, याज्ञवल्क्य स्मृती, विशेषत्वाने मनुस्मृती आणि अर्थशास्त्र हे दंडविधानासाठी खूप प्रसिद्ध आहे. यथार्हदंड पूजते राजा, जो योग्य दंड देतो तोच पूजिला जातो किंवा त्याचाच आदर होतो, त्या राजाचाच आदर होतो, अशी उक्ती आहे. आणि अशाच पद्धतीच्या खूप उक्त्या तुम्हाला मनुस्मृतीत मिळतील. मग दंडाचं महात्म्य काय आहे राजधर्मामध्ये, कशा पद्धतीने सर्व जग हे
कपडे बदलून लाईट आणि फॅन बंद करून ये पटकीने. मला माझा क्लास आहे म्हणून मी तुला बोलवते. चल पटकीने. दंडानुसारच चालतं किंवा दंडामुळेच सर्व जगामध्ये व्यवस्थापन आहे, व्यवस्था आहे. दंड जर काढला, पनिशमेंट्स आर रिमूव्ड अँड द वर्ल्ड, द सोसायटी विल कोलॅप्स. अख्खा समाज हा ढासळतो जर याच्यामध्ये दंड नसेल तर. आणि अशाच पद्धतीचे, अशाच आशयाचे बरेचसे श्लोक किंवा बरेचसे विवरण या राजधर्माच्या सुरुवातीला केलेली आहेत. दंड राखणं आपल्या राज्यामध्ये हे कर्तव्य आहे राजाचं. दॅट इज द ड्युटी. आणि त्याने ती व्यवस्थित केली पाहिजे. कशी केली पाहिजे, किती तीक्ष्ण दंड त्याने दिला पाहिजे, किती सौम्य दंड त्याने दिला पाहिजे, तीक्ष्ण दंडाचे परिणाम काय आहेत, सौम्य दंडाचे परिणाम काय आहेत, वगैरे वगैरे चर्चा केलेली आहे. तर हे दंड महात्म्य तुम्हाला माहिती पाहिजे. ढोबळ आहे हे वाचू शकता, त्याच्यात काही अगदी काटेकोर असं काही नाही. पण एक इन जनरल तुम्हाला 10-15 अंकांसाठी 4-5 पानं तरी दंड महात्म्याचं लिहिता आलं पाहिजे, महात्म्यावरती लिहिता आली पाहिजे. तर तशा पद्धतीने ते दंड महात्म्य वाचून घ्या. तुमच्या पुस्तकामध्ये जे पुस्तक युनिव्हर्सिटीने दिलेलं आहे तेवढं पुस्तक वाचलं तर येणाऱ्या सर्व प्रश्नांना तुम्ही तोंड देऊ शकता. तरी सुद्धा स्पेसिफिकली अगदीच काटेकोरपणेच जायचं आहे आणि जावं तुम्ही असं मी आग्रह करेल. आणि मनुस्मृती उघडून एकदा तो 7वा अध्याय वाचून घ्या. काय 150 एक आसपास श्लोक आहेत, वाचून घ्या. सोपे आहेत, काय खूप कठीण आहेत असं काय नाही. हिंदी भाषांतर उपलब्ध होईल, इंग्रजी भाषांतरही उपलब्ध आहेत. कुठलंही भाषांतर घ्या. बरेचसे श्लोकांचं पुनरावर्तन झालेलं आहे किंवा प्रक्षिप्तही आहेत. पण तेवढं तुम्ही दुर्लक्ष करून राहिलेल्या श्लोकांचा एक अंदाज तुम्ही बांधू शकता, ते वाचून घ्या. पोकळ प्रश्न तुम्हाला अशा पद्धतीने येतील. राजधर्म प्रकरण किंवा 7वा अध्याय हा इथे संपवलेला आहे. याच्यानंतर पुन्हा 8वा 9वा वगैरे याच्यातही थोडा थोडा विचार येतो. अध्यायाचा आशय किंवा अध्यायाचे मुख्य विषय हे संपलेले आहेत. प्रश्न कशा पद्धतीचे येतील तर दंड महात्म्यावरती येतील, त्यानंतर षाडगुण्यांवरती येतील, दूत नेमणूक वगैरे याच्यावरती येतील, दूताचे प्रकार, दूतांची नेमणूक, अमात्यांचे प्रकार, त्यांची परीक्षा याच्यावरती प्रश्न येईल. त्यानंतर राजाची दिनचर्या तुम्हाला विचारली जाईल, ती तुम्हाला माहिती असली पाहिजे. अशा पद्धतीचे प्रायः प्रश्न असतील तर त्या पद्धतीने तयारी करून तुम्ही परीक्षेला जाऊ शकता. अध्यायाचा आशय, महत्वाचे प्रश्न हे सांगून झालेले आहेत. कुणाला जर काही परीक्षेसंदर्भात आणि अभ्यासक्रमासंदर्भात काही प्रश्न असतील तर विचारू शकता. उष्मा बंडे. सुरुवातीला काय सांगितलं सर, मी 10 मिनिटं लेट जॉईन झाली होती. जी 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 काय? मी 10 मिनिटं लेट जॉईन झाली म्हटलं. सुरुवातीला काय सांगितलं? नो प्रॉब्लेम. सेम 10 ते 15 मिनिट. राजधर्मातीलच सांगितलेलं आहे. तर एक इंट्रोडक्शन देत होतो मी स्मृती ग्रंथांची, की स्मृती ग्रंथ काय आहेत, धर्मशास्त्र काय आहे आणि मनुस्मृती हा प्रकार कुठे मोडतो याच्यामध्ये चर्चा केलेली आहे. आणि रेकॉर्डिंग तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल. आणखीन काही प्रश्न? सर सर बोलू मी. तुमचा आवाज प्रश्न आलाय की मनुस्मृतीनुसार अष्टावक्राचे विवेचन करा. हॅलो अष्टावक्र, हॅलो अष्टावक्राचे, हा मग कुठे मिळतच नाहीये ते. तो प्रश्न इनव्हॅलिड आहे. होय ना, आम्ही ते तो प्रश्न, मला तुमचा अजिबात आवाज येत नाहीये. चालेल चालेल, थँक्यू. हा, तेवढा प्रश्न इग्नोर करा, बाकीचे प्रश्न व्हॅलिड आहेत. हा, तो अष्टवक्राबद्दल नाही. महोदय, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप मागील सत्रांप्रमाणेच आहे ना? हो, प्रश्नपत्रिका त्या पद्धतीच्या असतील आणि प्रश्न मात्र फिरून, हे बघा, एक प्रकरण आहे, 100-150 श्लोक आहेत आणि 5-6 प्रकरण, एक मुद्दे त्याच्यामध्ये
आलेल्या आहेत. कितीही जरी प्रश्नपत्रिका बदलली तरी सुद्धा अभ्यासक्रम तुमचा हाच आहे. याच्या पलीकडे काही प्रश्न विचारला जाणार नाही. त्याच्यामुळे चिंता नाही. आता या अभ्यासक्रम तुमचा हा आहे आणि अभ्यास जो आहे गृहपाठ त्याचा स्वरूप बदललंय म्हणून विचारलं फक्त. काय काळजी नाही. हे एवढं प्रकरण आहे, हे 7वं प्रकरण वाचून घ्या मनुस्मृतीतून. कुठलाही प्रश्न आला तरी सुद्धा तुम्ही उत्तर देऊ शकाल. धन्यवाद महोदय. आज किरातार्जुनियम आणि मनुस्मृती एवढंच घेतलं का? नाही, किरातार्जुनियम नाहीच आहे याच्यामध्ये. अच्छा, नाही का? आज मनुस्मृती घेतलेली आहे. स्मृती ग्रंथांचा एक साधारण परिचय आणि मनुस्मृतीतील राजधर्म प्रकरण, मनुस्मृती सुद्धा नाही, राजधर्म काय असतो त्याची चर्चा करून वेगवेगळे मुद्दे जे या प्रकरणामध्ये, या 7व्या अध्यायामध्ये घेतलेले आहेत त्यांची चर्चा केलेली आहे. आणखीन काही प्रश्न? धन्यवाद. ओके, नमस्ते सर. नमस्कार. महत्वाची प्रश्न तुम्ही म्हटला होता ते पुन्हा एकदा रिपीट होतील काय? अरे, याच्या मागे दिलेत बघा. जे पुस्तक तुम्हाला दिलेलं आहे ना मनुस्मृतीनुसार सचिव लक्षण, पुस्तकच तर नाही मिळाले ना. पुस्तकच तर नाही मिळाले. पुस्तक येण्याची स्वाध्याय शक्यता देऊ कमी आहे शकत म्हणून नाहीये. सांगितलं. ठीक आहे. मग तुम्हाला याच्या सॉफ्ट कॉपीज मिळून जातील, त्या मागून घ्या. काणे सर यांना पीडीएफ पाठवून दिल्या नसतील तर एकदा पुन्हा एकदा पाठवून द्या, किंवा तुम्ही पाठवून दिल्या असतील तर पुन्हा एकदा पाठवला. जी सर, पुन्हा एकदा पाठवता का? म्हणजे स्वाध्याय पीडीएफ लिहायला बोलत. पीडीएफ पाठवलेत. पाठवतो, मी परत पाठवतो. याच्यामध्ये, या पीडीएफ मध्ये मागे तुम्हाला एक अपेक्षित प्रश्नसंच दिलेला आहे. त्याच प्रश्नांच्या आधारे काही वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले जातील. अमात्योत्पत्ती, वेगवेगळ्या अमात्यांचे प्रकार, नियुक्ती कशी करायची आहे, दंडाचं महात्म्य काय आहे, त्यानंतर दूताची लक्षणं काय आहेत, ती कशी निवडायची आहेत, वगैरे वगैरे. त्यानंतर राजाची दिनचर्या सांगा. आणखीन एक मुद्दा माझ्याकडून राहून गेला. राजाने भोजन कसं केलं पाहिजे, त्याचं परीक्षण कसं केलं पाहिजे, त्याने कसं सजग राहिलं पाहिजे, हा एक मुद्दा घेतलेला आहे. त्याने अन्न परीक्षण कसं करायचं, मगच कसं जेवण केलं पाहिजे, हा विचार केलेला आहे. त्यानंतर हा एक दुर्गांचाही प्रकार राहून गेला. किल्ल्यांबद्दल, दुर्गांबद्दल चर्चा केलेली आहे आणि राजाने कुठल्या दुर्गामध्ये राहिलं पाहिजे त्याचं एक महात्म्य सांगितलेलं आहे. शेवटला येतं ते प्रकरण, ते वाचून घ्या. एक ठळक प्रश्न राहतील. धन्यवाद सर. काही प्रश्न असतील तर मग आपण शांतीपाठ करूयात. मौनम संमती लक्षणम घेऊन बघूयात शांतीपाठ. मग ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. हरि ओम. नमस्कार. सर एक मला म्हणजे मी तेव्हापासून विचारायचा प्रयत्न करत होते, माझा अनम्यूट होत नव्हता. हॅलो, माझा आवाज येते का सर? अगदी ठळक येतो. हा, मला एक विचारायचं होतं की तुम्ही म्हणालात ना की मनुस्मृतीचा 7वा अध्याय वाचून टाका, तर हे कुठलं म्हणजे विशेष कोणतरी लिहिलेलं किंवा त्याचा अनुवाद, हिंदी अनुवाद पण म्हणालात तुम्ही, तर ते एखाद्या कोणाचं तरी बघता येईल का? अगदी विस्तृत तुम्हाला पाहिजे असेल तर 2-3 आहेत, पण त्याच्यामध्ये एक सातवळेकरांचं एक हिंदी भाषांतर आहे, ते घेऊ शकता तुम्ही. ओके, हा, म्हणजे ऑनलाईन मिळून जाईल ना, आर्काइव्ह मध्ये मिळतं, बघू शकतो. आर्काइव्ह तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर सातावळे सुरेंद्र कुमार म्हणून आहेत, त्यांचं सातावळे हिंदी आहे. दुसरं नाव काय म्हणाले? सुरेंद्र कुमार.
सुरेंद्र हम्म. सुरेंद्र कुमार. ओके. त्यानंतर एक देशपांडे म्हणून आहेत, त्यांनी मनुस्मृतीच्या टीकेचं इंग्लिश भाषांतर केलेलं आहे. अच्छा. बेस्ट कुठलं आहे म्हणजे बेस्ट कॉमेंटरी किंवा भाषांतर कुठलं आहे? पटकन समजण्यासाठी हे सुरेंद्र कुमारांचं बरं जाईल, कारण त्याच्यामध्ये दिलेलं हिंदी विवेचन विस्तृत आहे. पण त्याच्यामध्ये एक अच्छा. मुद्दा असा आहे की त्याच्यामध्ये त्यांनी प्रक्षिप्त श्लोकांचा पण विचार केलेला आहे, पण तेवढा दुर्लक्षित करून तेवढं नको आपल्याला. वाचली तर तुमच्या ध्यानात. जे आहेत ते झालं तर बस आहे. सुरेंद्र कुमारांचे तुम्ही रेफर करू शकता. 4-5 MB ची फाईल आहे, आर्काईव्हवरती मिळून जाईल तुम्हाला. अच्छा अच्छा. आणि सातवळेकरांचं पण आहे म्हणलं. सातवळेकरांचं पण भाषांतर उपलब्ध आहे. ठीक 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 आहे. ऍक्च्युली मी थोडं बहुत अध्ययन केलं होतं याचं राजधर्माचं, म्हणजे ह्याच्यासाठी नाही, दुसरं एक मी पेपर लिहिलं होतं एक, त्याच्यासाठी मग म्हणजे त्याच्यात दयानंद सरस्वतींनी मनुस्मृतीला कोट केलेलं आहे. तर मी दयानंद सरस्वती म्हणजे सत्यार्थ प्रकाश मध्ये राजधर्म बद्दल लिहिलंय त्यांनी. तर मी त्याचं अध्ययन केलं होतं, म्हणून म्हणलं की आता मनुस्मृती आपण डायरेक्टच शिकतोय तर त्याचं अध्ययन आपण करतोय तर करू मग, म्हणजे त्याच्यासाठी मग विचारत. सातवळे चांगलं सांगितलं सर. नमस्कार. धन्यवाद. ओके. हा. सातवळेकरांचं चांगलं मिळेल म्हणताय ना? सातवळेकर, सुरेंद्र कुमार हे दोघेही आर्य समाजी होते. हा. राईट. लिहिलेलं याच्यावरती कुल्लूक भट्टाच्या टीकेवरती लिहिलंय. मला एवढं आठवत नाही की कुल्लूक भट्टाच्याच टीकेवरती लिहिलंय का इंग्रजी भाषेत. ते आर्य समाजाचं नाही, आर्य समाजाचे आहे. कुठलेही रेफर करू शकता समजून घेण्यासाठी. पण मी जे म्हणजे ज्याचं अध्ययन मी केलं होतं ते ह्याच्यातच दिलं होतं, म्हणजे सत्यार्थ प्रकाशातच दिलेलं होतं ते सुद्धा 7वाच अध्याय होता त्याच्यात सुद्धा राजधर्माचा. ठीक. चालते. ओके. थँक्यू. धन्यवाद सर. अजून पुढे क्लास घ्याल का तुम्ही? खूप चांगलं शिकवताय. मलाही तेच प्रश्न विचारायचा होता. अजून कुठलं तरी घ्याल तर बरं होईल आम्हाला. तृतीय आणि चतुर्थ आपला प्रश्नपत्रावर क्लास होईल का? हे माझ्या हातात नाही, हे काणे सर ठरवतील. आपलं नाव नारायणच आहे का? नारायण बब्बन शेते. हो, ओके. म्हणजे दिसतंय. हा हा. ओके ओके. एखादा आणखीन असंच कॉन्टॅक्ट क्लास व्हायला पाहिजे, म्हणजे थोडं मदत होईल. हो बरोबर. येईल त्या पद्धतीने. ठीक ठीक आहे. धन्यवाद. 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 एक्झाम कधी असेल सर? काणे सर कळवतीलच तुम्हाला. कळवतो तरी अंदाजे सर, अंदाजे. काणे सर, काय परीक्षा का? हा, परीक्षाचं आणि